सिनेमा थिएटर. लेखक अमित बिडवे, अभिवाचन जगदीश हिरेमठ. सिनेमा थिएटर. मी अगदी लहान होतो तेव्हापासून आठवणी आहेत त्या थिएटरच्या. टिपिकल पूर्वीच्या तालुक्याच्या गावचं सिंगल स्क्रीन थिएटर. बाहेरून थोडा भाग एखादा जुन्या किल्ल्यासारखा दिसायचा. माझे वडील दौंडमधले यशस्वी डॉक्टर. रात्रीचा 9चा शो. महिन्यात एकतरी सिनेमा आम्ही सहकुटुंब पाहायला जायचोच. संध्याकाळपासून डोक्यात तेच सुरू असायचं. 8 वाजता जेवण आटोपून मी तयार असायचो. खाली पप्पांकडे पेशंटची गर्दी चालूच असायची. मग ते मला आणि आमच्या ड्रायव्हरला स्कूटरवर पुढे पाठवायचे. थिएटरच्या दारात स्कूटर लावायची. तिकिटाला तुरळक गर्दी असायची. आम्ही तिथे न थांबता थेट मॅनेजर ऑफिसमध्ये जायचो. कायम पांढऱ्या शुभ्र पॅन्ट आणि तसाच इन केलेला फुल शर्ट, पायात काळे पॉलिश केले शूज आणि पांढरे शुभ्र कुरडे केस, असं कायम हसतमुख असलेले देशमुख अण्णा तिथले मॅनेजर आणि पप्पांचे स्नेही. आम्ही गेटमधनं आत जाताना दिसलो की ते खुर्चीवरून उठत हसत हसत दाराशी येत आणि काय रे, पप्पांचे पेशंट नाही का झाले अजून, असं विचारायचे. मग ते कोणाला तरी बोलून गलांडेला सांगा डॉक्टरांची, असं काहीतरी सांगायचं. माझ्या शालेय प्रगतीविषयी चौकशी करत असताना तो तिकीट खिडकीवर बसलेला, लांब मिशा आणि मिथून सारखी काल झाकतील असे केस वाढवलेला गलांडे हातात तिकीट घेऊन यायचा आणि अण्णांच्या हातात द्यायचा. अण्णा मग ती पातळ गुलाबीसर रंगाची तिकीट आमच्या ड्रायव्हरच्या हातात देत असत. मग ड्रायव्हर त्यांना नमस्कार करत माझ्या खांद्यावर हात ठेवत चला असं म्हणायचो. अण्णा मला हसून टाटा करत. खूप दिवस मला ती तिकीट फुकटच मिळतात असं वाटत असे. पण नंतर पप्पा येतात आणि त्याचे पैसे देतात हे समजलं. बाल्कनीमध्ये जायला 2 गोलाकार जिने होते. ते जिने चढून वर गेलं की समोर 5-6 माणसं जाळीच्या गेटच्या समोरच्या कठड्यावर बसलेली असत. अरे वा, डॉक्टर का सिनेमाला, गेटवरचा नेहमीचा माणूस माझ्याकडे बघत हसत म्हणे. डॉक्टरांच्या मुलांना लहानपणापासूनच लोक डॉक्टर असं म्हणत असत. मग तो गेटकीपर आणि आमचा ड्रायव्हर अशा गप्पा सुरू व्हायच्या. सध्याचा बच्चनचा पिक्चर कसा फुल चाललाय आणि पब्लिक कसं थिएटरवर गोंधळ करतं असं तो गेटकीपर सांगत असे. आता शेवटचा क्लायमॅक्स जोरावर आलेला असे. हो, आमच्याकडे ना शेवटचा क्लायमॅक्स मी पिवळ्या पितांबरासारखा असाच शब्द होता. पब्लिकच्या शिट्ट्या ऐकूयेत, गोळ्यांच्या टापा, बंदुकातून सुटलेल्या गोळ्या. भगवान के लिए मैं छोड़ दे जीवा, कमी ने, असे आवाजाचे तुकडे साधारण कानावर पडत. फुल स्विंगमध्ये कानाचे पडदे फाटतील असं बॅकग्राऊंड म्युझिक आणि शेवटचा फायटिंग सीन. आत जायच्या गेटपाशी मी उभा असे. एक जाड काळा पडदा, त्यानंतर एक जाळीचं स्लायडिंग गेट आणि परत एक काळा पडदा. मला हळूच ते पडदा सरून आत पाहावंसं वाटे, पण डेअरिंग होत नसे. मग त्या कठड्यावर बसलेल्या लोकांकडे मी बघत राहायचो. कठड्यावर एक पाय सोडून दुसरा पाय मांडी घातलेला, मांडी घातलेल्या पायातील पायजमा गुडघ्यापर्यंत वर उडून खालचा पाय निवांतपणे खाजवत बसलेला एखादा एकटाच गडी असायचा. त्याच्या बाजूला 2 20-25तली पोरं, त्या काळच्या मिथूनला पोजणारी, तसेच मधून भांग. मागच्या बाजूला लांबलचक केसांची महिरप ठेवून सलूनमध्ये गरम हवा सोडणाऱ्या आणि सलूनमधल्या बाहेरच्या काचेवर अगदी त्याच्या वायर प्लग सकट ऑइल पेंटनी रंगवलेल्या त्या सेटिंगच्या मशीनमध्ये कानावर रुळणारी झुलपे सेट करून घेतलेले लोक होते. त्यातल्या एकाच्या अंगात टाईट पांढरी पॅन्ट आणि घोट्यापर्यंत येणारे तपकिरी रंगाच्या हलक्यातले लेदर शूज आणि वरती आतला रंगीत जाळीचा बनियन. छातीवर केस आणि गळ्यातील काळ्या दोऱ्यात बांधलेली हस्तिदंती रंगाची वाघनखं दाखवणारा आणि थोडंफार काही झाकणारा पांढरा फुल शर्ट. कॉलरमध्ये दाबून बसवलेली रंगीत हातरुमालाची पट्टी, चेहऱ्यावर बेफिकिरी आणि हातात 4 मिनार. त्याचा जोडीदार त्यामानाने एकदम निवांत, खाली प्रिंटेड लुंगी आणि वर फुल बनियन अशा वेशात आलेला. बहुत सॉलिड है बिडू, फर्स्ट डे देखने का. पॅन्टवाला समोरच्या बाजूला आगामी आकर्षण मध्ये असलेल्या मिथूनच्या जागीरच्या पोस्टरकडे बघून म्हणत असतो. त्या पोस्टरकडे माझं लक्ष जातं. आगामी आगामी म्हणून जी पोस्टर्स लावलेली असत
त्या सिनेमांच्या पुण्या मुंबईकडे जुबिल्या साजरे झालेले असत. रिलीज झाल्यानंतर 6-6 महिन्यांनी सिनेमा गावाकडे येत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला आलेल्या पुण्याच्या मामाचं पोरग कधी आमच्या हिंद थिएटरला आलंच तर ती आमच्या आगामीची सगळी स्टोरी तिथे बाहेर गेट जवळच उभ्या उभ्या सांगायचं आणि तिथे उभे असलेले एखाद्या जादूगाराने बघावं तसं त्याच्याकडे बघत उभं राहायचे. तेव्हा सिनेमाची जाहिरात पण एकदम भन्नाट रीतीने व्हायची. दोन्ही बाजूला रंगवलेली मोठी पोस्टर्स असलेली एक त्रिकोणी ढकलगाडी ढकलत गावातून माणसं फिरायची आणि त्याच्या मागे पोरं. ट्र असा बेलचा आवाज व्हायचा. 6चा शो सुटला हे ऑफिशियली समजायचं. पलीकडच्या गेटने लोक बाहेर पडले की लगेच खसकन आवाज करत आमच्या बाजूचा पडदा सरकवला जायचा. 2 शोच्या मध्ये क्लिनिंग वगैरे कोणाच्या स्वप्नात देखील त्यावेळेला नसे. दोन्ही पडदे उघडले की आतला तो टिपिकल वास येत असे. त्या काळी गुटखा पुड्या मिळत नसत. मावा आणि 120-300 पानाने रंगलेले दिवस. त्यातून देखील दुपारी 3 आणि रात्री 9च्या शोला जेवून येणारं पब्लिक. त्यामुळे पानांची चलती. 6च्या शोला मावावाले जास्त. काही असलं तरी पडदे उघडले की तो दबून राहिलेला वास दारावाटे बाहेर पडू पाहायचा. त्यात कोणी मागे बसलेल्यानी एखादी बिडी वगैरे मारलेली असली तर माव्याच्या गोडसर वासात तो कडवट वास मिसळलेला असायचा. तिकिटाला नंबर वगैरे काही भानगड नसल्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर सगळं काम चाले. काही जण पुढे जागा असले तरी आवडीने मागं जायचे. आतल्या बॅटरीवाल्याला गेटकीपरने आधीच सांगून ठेवलेलं असल्याने त्याने पुढच्या लाईन मधल्या चांगले कुशन असलेलं आमचे 4 सीट्स धरून ठेवलेल्या असायच्या. एका टोकाला ड्रायव्हर आणि मध्ये 2 सीट सोडून मी असे बसायचो. आमच्या आजूबाजूला रिकामे सीट्स असल्या तरी तिथे फारसं कोणी बसत नसे. तेव्हा समजत नव्हतं, पण आता वाटतं की डॉक्टरच्या फॅमिली शेजारी बसलो की मोकळेपणाने पिक्चर बघता येणार नाही असा बहुतेक समज असणार. लहानपणाचे असे खूपसे प्रसंग मनात घर करून राहिले आहेत, जिथे मला लोकांच्या जवळ जावं असं कुठेतरी वाटे, पण लोक जवळीक साधायला बिचकत. जागेवर बसून मी इकडे तिकडे बघत बसायचो. समोरच्या लोखंडी बारच्या कठड्याच्या फटीतून खाली पाहिलं की ड्रेस सर्कलच्या पब्लिकची डोके दिसायची. आवर्जून सगळ्यात पुढच्या रांगेतून सिनेमा पाहणारी काही खास डोकी होती. पुढे 9वी-10वीत गेलो तेव्हा त्यामागचं कारण समजलं. एक तर जितक्या पडद्याजवळ तितकं हिरोईनची जवळीक, आणि मुख्य म्हणजे त्या काळची ती इंटरव्हलची डाकूच्या आणि दारूच्या अड्ड्यावरची म्हणजे काही कडक आयटम सॉंग्स असतात त्यावेळेस सगळीकडून शिट्ट्या आणि 5-10 पैशांच्या चिल्लरचा पाऊस पडद्यावर पडे. मग ती माया गोळा करत पुढच्या लाईन मधली पब्लिक पडद्याकडे धावत सुटत असे. वरती ऑस्बेस्टसच्या छतावर एक झुंबर लटकलेलं होतं. त्यातल्या ज्या 5 हंड्यांची जागा होती त्या हंड्या कधीच कोणी पाहिल्या नव्हत्या, नुसत्याच खाचा होत्या. त्या झुमराच्या मध्यभागी एक लांबोडा 1000 वॅटचा उदासवाणा उजेड सोडणारा ग्लोब म्हणजे बल्ब पेटलेला असे. हळूहळू पब्लिक यायला सुरुवात व्हायची. समोर पडद्यावर टॉर्चचे झोत पडायचे. रात्री उशिरा अंधारात घरी जाताना उजेड पाहिजे म्हणून काही जण टॉर्च बॅटरी घेऊनच येत असत. उगाच चाळा म्हणून आपल्याकडे लोकांनी बघावं म्हणून हे असले खेळ चालायचे. माणसाचं खरं रूप अशा गर्दीच्या ठिकाणी पब्लिक प्लेस मध्येच दिसत असावं. मग सिनेमाचा बॅटरीवाला फोकसवाल्याच्या तोंडावर फोकस मारून 2 शिव्या द्यायच्या. पब्लिकमध्ये माफक हाशा उसळायचा आणि मग तो फोकसवाला वरमून जायचा. तेव्हा अजून समज होता. मागच्या प्रोजेक्टरच्या खिडकीतून पडद्याकडे जो झोत जायचा त्याला अडथळा आणणं म्हणजे एकदम डेंजर काम. म्हणजे त्या फोकसवर जरा असा लाईट मारला तर पडदा पेट घेतो आणि त्या झोतावर ब्लेड फिरवलं तर पडदा फाटतो. आता तुमच्या मनात नक्की आलं असणार, सिनेमाला जाताना कोण ब्लेड घेऊन जाईल, नाही का? सिनेमावर वेड्यासारखं प्रेम करणं पब्लिक जसं असतं तसंच न आवडलेल्या सिनेमाला आपल्या पद्धतीने निषेध करणारं पब्लिक पण असतं. त्या काळी सोशल मीडिया नसल्यामुळे आपला हा निषेध डायरेक्टर पर्यंत पोहोचण्यासाठी एक जालिम उपयोगी मार्ग म्हणजे खुर्चीच्या कुशनवर ब्लेड मारून आतला स्पंज बाहेर काढणं. ही बातमी त्या सिनेमाकर्मींच्या कानी जात होती की नाही हे मला माहित नाही, पण एकदा एका सुपर प्लस सिनेमाला पब्लिकने खुर्च्या मोडतोड इतक्या मोठ्या प्रमाणात केली होती की काही महिने दुरुस्तीसाठी थिएटरच बंद ठेवायला लागलं होतं आणि नंतर मालकानं
पत्र्याच्या खुर्च्या बसवून घेतल्या होत्या. मग अचानक गाणी सुरू व्हायची. त्या काळची ओ मेरी शर्मिली आणि शोखियो में घोला जाय ही दोनच गाणी आजवर निर्माण झाली आहेत की काय अशी शंका यावी असं काहीसं होतं. आळीपाळीने हीच 2 गाणी लावत आणि मग जाहिराती सुरू होत. आधी स्लाइड शो, गावातील हॉटेल्सच्या स्लाइड प्रामुख्यानं. त्यात एक मांसाहारी हॉटेलची जाहिरात होती. हातात लेग पीसची प्लेट धरलेला एक एअर इंडियाच्या महाराजासारखा गुटगुटीत मिशीवाला शेफ, स्वतःवर खुश आहे असं वाटणारा, दुसऱ्या हासाने मस्त आहे अशी खूण करत आणि हसत डोळा मारणारा. मग मेन जाहिराती, त्यात गिरकी घेणारी निरमा गर्ल, हसत अक्रोड फोडणारे विकोचे आजोबा, लिरिलची वडी हुंगत हुंगत धबधब्याखाली बेभान होऊन आंघोळ करणारी ललना आणि कोणाचा तरी जीव वाचून नंतर एकांतात आकाशाकडे बघत 4 मिनारचे झुरके घेणारा मिशाळ मर्दगडी आणि विक्रम वेताळच्या वेताळासारखं त्याच्या पाठीवर येऊन झोका घेणारी मगाशी जीव वाचलेली तरुणी, हे सगळे एकमेकांच्या पाठोपाठ पडद्यावर येत असत. हे सगळं होईपर्यंत पब्लिक आपापल्या जागांवर सेटल होत असे आणि मग सुरू होई फिल्म डिव्हिजन्सची डॉक्युमेंटरी. इतक्या वेळ पडद्यावर रंगीत चित्र पाहताना अचानक कृष्णधवल लघुपट सुरू होई. कुठे दुष्काळ, कुठे नवीन हरित क्रांती असे काही विषय असत. सगळ्या डॉक्युमेंटरीजना तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुद्धा एकच असे. मग समजा दुष्काळ ही डॉक्युमेंटरी सुरू असेल तर भारतातल्या कोणाला तरी दुर्गम भागातली एखादी सुरकुटलेली आजीबाई स्क्रीनवर येई. ती तिच्या आपल्याला न समजणाऱ्या भाषेत बोले आणि इकडे हा अँकर धीर गंभीर आवाजात सुरू होई, या आजी म्हणतात, आणि मग त्या आजीचा आधीच दबलेला आवाज अजून दबला जाई. मग मेन अट्रॅक्शन, आगामी ट्रेलर्स. मवाली असं ट्रेलर सुरू झाली की जितूच्या फॅन क्लबची पहिली शिट्टी. स्क्रीनवर कुठल्या तरी साऊथच्या बॅनरचं नाव आणि अंगावर येणारं म्युझिक. मग एक लाचार विधवा माँ, पिछडलेली जुडवा भाई, ज्याला पातळसर मिशी असलेलं सज्जन पोलीस आणि बिन मिशीवाला टाईट टी शर्ट घालणारा मवाली, माला तरुणपणी छळणारे कादर खान आणि मंडळी, जागेवर उड्या मारत मारत काड्या करणारा मुनीम असरानी, तोंड उघडं ठेवून प्रत्येक मुलीला नजरेनी पोखरणारा शक्ती कपूर, मवाली जितू सोबत बागेत कवायती करणारी स्कर्टवाली गुबगुबीत कादरखान कन्या श्रीदेवी आणि अंगभर साडी नेसून सोज्वळ आयुष्य जगणारी पण जितूच्या धसमुसळ्या संपर्कात आल्यामुळे त्याच साडीत हवा भरून साडीचा पतंग झाल्यावर परकर ब्लाऊजवर ठुमके घेणारी जयाप्रदा. मग क्लायमॅक्सचा ताण आणि पब्लिक असल्या पटकथा कोळून पिलेलं असलं तरी बॉस भारी दिखताय ट्रेलर, पिक्चर देखनाच पडेगा अशी वाक्य कानावर यायची. मग क्षणभर अंधार. त्या वयात अर्थ कळत नसला तरी बोलण्याच्या स्टाईलवरून जाणवलेली अंधारात ऐकू आलेली एक चावट कमेंट. तिरक्या नजरेंनी माझा अंदाज घेत हसू दाबत असलेला आमचा ड्रायव्हर. माझे लक्ष मेन गेटकडे, घरचे कधी येतात त्याकडे. स्क्रीनवर 9 पासून दिसणारा काउंटडाऊन आणि मग आलेलं सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट. आजकाल रेळ नसल्यामुळे होत नाही, पण त्याकाळी 15, 18 असा रेळांचा सामूहिक उच्चार व्हायचा. मग संपूर्ण थिएटरात चिडीचूप अंधार पसरे. सगळ्यांची बुबळं आता आयुष्यातली दुःख, कटकटी, घटकापर विसरायला लागणाऱ्या त्या इष्टमन कलर सिनेमात हरवून जात. नेहमीप्रमाणे हिरो जन्माला येईल, त्याचा प्रामाणिक बाप दुर्जन टोळीकडून पिसला जाई. आई विजांच्या पार्श्वभूमीवर शंकराला आज तूने एक माँ का भरोसा, मेरी ममता पर तूने एक सुहागन की हाय लगेगी असं स्वगत्वाचा दमदाटी करे. केसांच्या झिपऱ्या वाढलेला आणि अजिबात सभ्य न दिसणारा, दाट ओठ खात मुठी आवळत मासे वादा करत बदलीची भाषा घेणारा तो चड्डीतला 10 वर्षांचा विजय, रवी इत्यादी. मग तो या सगळ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ऑफिशियली काहीतरी गैरकृत्य करून पब्लिकची सिंपथी मिळवणार. चोरी करून धावत सुटला की त्याचे पळणारे पाय एकदम फ्रीज होणार आणि टायटल सुरू. गेटच्या पडद्याकडे हालचाल. अंधारात आई, वडील, बहिणीला ओळखणारी माझी नजर, पळत आलेला बॅटरीवाला, माझ्याजवळ आलेले ते, पटकन उठून उभा राहिलेला ड्रायव्हर. पब्लिकला डिस्टर्ब होतं, पण डॉक्टरांना उशीर होतोच ही श्रद्धा, त्यामुळे समजून घेणं. चला, माझ्या खांद्यावरती थाप मारत बाहेर पडणारा ड्रायव्हर.
खूप सिनेमे पाहिले मी त्याच्यासोबत, पण त्याला बिचारायला स्वतःची मुले मोठी कशी झाली हे देखील समजलं नाही कधी, तर पडद्यावरचा हिरो मोठा झालेला कसा समजणार? काय काय झालं शेजारी बसल्यावर ताई विचारणार. हिरो मोठा होईल, वडील खून, इतकं सांगितलं तरी सगळे समजून जात त्या काळी. बॅकग्राऊंड म्युझिक मग पीकवर यायचं. अमुक तमुक झालं की पडद्यावर एक चिमुकला जर्क बसे आणि चड्डीतल्या हिरोच्या पायात मगाशी बाहेर बसलेल्या हिरोसारखे चेनचे तपकिरी लेदर शूज दिसे, पांढरी पॅन्ट दिसे. पलीकडच्या रांगेत बसलेला तो हिरो मला तिरक्या नजरेने त्या पडद्यावरच्या लाईटमध्ये दिसे. शेजारीच बसलेला लुंगीवाला मित्र त्याच्या पाठीवर हसून थाप मारे. त्याचा उजळलेला चेहरा, हसरा चेहरा आजही लक्षात आहे माझ्या. सिनेमाला समाजाचं प्रतिबिंब का म्हणतात हे तो उजळलेला चेहरा मला कायम सांगत असतो.